नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत। 2.47 लाख ज्या महिला लाभार्थी आहेत, म्हणजेच 2,47,00,000 पात्र लाभार्थी महिला लाडकी बहीण योजनेच्या आहेत, सरकारने सांगितलेलं आहे। परंतु यामध्ये लाखो महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत। अपात्र ठरल्याचं कारण काय, अपात्र महिलांची यादी या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी सरकारनं महत्त्वाची माहिती देखील दिलेली आहे। महिलांना गिफ्ट देखील देण्याचा निर्णय घेतलेला आहे। या सर्व सविस्तर माहिती संदर्भात तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहणं खूप गरजेचं आहे। महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी कालच माध्यमांना ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणींसंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भात वेगवेगळे निर्णय देखील म्हणजेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकार इथून पुढेही घेणार आहे, या अगोदरही घेतलेले आहेत। परंतु लाडक्या बहिणींसाठी विशेष म्हणजे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय आता पहा, त्या अगोदर डिसेंबरचा हप्ता तुम्हाला आला आहे की नाही हे चेक करा। कारण बऱ्याच वेळेस असं होतं की तुम्हाला मेसेज आलेला नसतो, परंतु पैसे आलेले असतात। लाडकी बहीण योजनेचे पैसे आत्तापर्यंत 6 हप्ते महिलांना वाटप करण्यात आलेले आहेत। 5 हप्ते संपूर्ण महिलांना आलेले आहेत, परंतु 6वा हप्ता जो आहे तो 24 तारखेपासून वाटप सुरू आहे। हा हप्ता 1,500 रुपयेच महिलांना मिळत आहे। 1,500 रुपयाचा हप्ता ज्या महिलांना आलेला नाही, या अगोदर एकही हप्ता न आलेल्या महिलांसाठी देखील खुशखबर आहे। अगोदर ती आपण पाहूया। तर पहा, ज्या महिलांना अगोदर एकही हप्ता आला नव्हता त्या महिलांसंदर्भात महत्त्वाची माहिती। तुमचा फॉर्म मंजूर होता, तुम्हाला पैसे आले नव्हते, प्रोसेस सर्व ओके होते, परंतु पहा फक्त सरकारनं तुमचा आधार लिंक नसल्यामुळे तुम्हाला पैसे पाठवले नव्हते। पण आता ज्या महिलांनी नव्याने आधार लिंक केलेला आहे अशा सर्व महिलांना पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारने। आदिती तटकरे मॅडमनं सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत पैसे न आलेल्या, आधार लिंक नसल्यामुळे पैसे न आलेल्या महिलांना पैसे वाटप करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे। त्यामुळे नक्कीच लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना आता पैसे मिळणार आहेत आणि या संख्येमध्ये वाढ होणार आहे। 2.47 लाख 2,47,00,000 लाभार्थींच्या संख्येमध्ये आणखीन वाढ होणार आहे। त्यामध्ये पहा, ज्यांचं अगोदर आधार लिंक नव्हतं त्या महिलांना पैसे सरकारने दिले नव्हते। 7,500 रुपये या अगोदर तुम्हाला मिळाले नसतील संपूर्ण हप्ते, पण आता सरकारने हे पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फायनली हे पैसे तुम्हाला आता मिळणार आहेत। आता नेमके किती पैसे मिळतात हे खूप महत्त्वाचं आहे। जुलै ऑगस्टपासूनचे जर पैसे तुम्हाला देण्याचं ठरवलं तर 9,000 रुपये तुमच्या अकाउंटला लाडकी बहीण योजनेचे यायला पाहिजेत। परंतु पहा, अशी होण्याची शक्यता जी आहे ती खूप कमी आहे। पण जरी असं झालं नाही तरी पण लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत, जरी डिसेंबरच्या हप्त्यापासून जरी तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात झाली तरी खूप आनंदाची बातमी असणार आहे। कारण आता पुढच्या 2 महिन्यापासून म्हणजेच एप्रिल किंवा मार्च महिन्यापासून या ठिकाणी पहा तुम्हाला 2,100 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत। 2,100 रुपयाची वाढीव रक्कम सरकार तुम्हाला देणार आहे। त्यामुळे अगोदरचे पैसे आले नसतील तरी हरकत नाही, तुमच्या घरात 2 जरी लाभार्थी महिला असतील तर महिन्याला तुम्हाला 4200 रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणार आहेत। म्हणजेच वर्षाला तुम्हाला एका लाभार्थी महिलेसाठी 25,000 रुपये आणि 2 असतील तर 50,000 रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच ही सामान्य महिलांसाठी आनंदाची अशी बातमी आहे। खूप महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। माहिती सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये सरकारने सांगितले होते की लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकार वाढवणार आहे आणि त्याप्रमाणे 2,100 रुपये वाढीव निधी जो आहे तो आता महिलांना देण्यात येणार आहे। पण हा निधी डिसेंबर हप्ता मिळणार नाही, डिसेंबरच्या हप्त्यामध्ये मिळणार नाही, तर हा तुम्हाला मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये मिळेल। नवीन आर्थिक वर्षामध्ये हे पैसे आपल्या अकाउंटला
जमा होण्यास सुरुवात होणार आहे. सरकारने त्या संदर्भातली आर्थिक तरतूद केल्याच्या नंतर हे पैसे मिळणार आहेत, परंतु 100% पैसे मिळणार आहेत, कारण 2025साठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे लाडकी बहीणच्या पैशांसाठी. पुढे 5 वर्ष योजना कंटिन्यू असणार आहे. महिन्याला हे पैसे मिळणार आहेत. महिन्याला पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे सरकारने, आणि हे पैसे तुम्हाला महिन्याला मिळण्यासाठी या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला असणं गरजेचं आहे. काही बहिणींना अपात्र करण्यात येत आहे. हे म्हणजे प्रत्येक महिन्याला या योजनेसंदर्भात नवनवीन माहिती तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आत्तापर्यंत तर चॅनल सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या अगदी सरकारच्या माध्यमात येणाऱ्या छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातल्या मोठ्या बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळणार आहेत. पाहू शकता महिलांमध्ये किती आनंद निर्माण झालेला आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्यामुळे, डिसेंबरचा हप्ता वाटप झाल्यामुळे काही अशा महिला आहेत ज्यांना या पैशांची खरंच खूप गरज आहे. विशेष करून वृद्ध ज्या महिला आहेत किंवा ज्यांना इतर कुणाचाही आर्थिक आधार नाही, अशा महिलांना सरकारचा हा 1,500चा जो आधार आहे, आर्थिक आधार जो आहे तो कमीत कमी मिळालेला आहे. आणि सामान्यांसाठी ही रक्कम मोठी असणार आहे. श्रीमंतांसाठी जरी ही मोठी रक्कम नसली तरी गरजू महिलांसाठी एक्स्ट्राचे 1,500 म्हणजे खूप मोठे आहे, आणि आता वाढणार आहेत. 2100 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे नक्कीच ही अमाऊंट मोठी आहे. लाडक्या बहिणींना हे पैसे महिन्याला सरकारने देण्याचा निर्णय घेतलेला आहे. सोबतच विमा सखी नावाची एक योजना आहे. तुम्ही या योजनेसंदर्भात आणखीनही माहिती जाणून घेतली नसेल तर आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये विमा सखी योजनेची माहिती तुम्हाला दिलेली आहे. 7,000 रुपये तुम्हाला त्या योजनेमध्ये मिळणार आहेत. सर्व सविस्तर माहिती तुम्हाला विमा सखी योजनेची मी दिलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या, चॅनलवरती अपलोड केलेला आहे. दर महिन्याला पैसे मिळणार आहेत तुम्हाला. विमा सखी योजनेअंतर्गत 60 वर्षापर्यंतच्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे, त्यामुळे काळजी करायची गरज नाही. आता लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांसंदर्भातली माहिती, ज्या महिला अपात्र आहेत त्या संदर्भातली माहिती पहा. ज्या आत्तापर्यंत अपात्र ठरलेल्या आहेत, आणि अपात्र ठरण्याचं कारण म्हणजे काय तर पहा, लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांना फक्त आणि फक्त KYC केली नसल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आलेला आहे. आणि हा आकडा खूप मोठा आहे. अपात्र करण्याचं कारण अगदी छोटं आहे, शिल्लक आहे. KYC न केल्यामुळे त्या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत महिला. त्यामुळे KYC कंपल्सरी असणार आहे. KYC करून घ्या, तरच तुम्हाला पैसे जे आहेत ते लाडकी बहीण योजनेचे इथून पुढं आणि हा हप्ता देखील मिळणार आहे. तर ज्यांची राहिलेली असेल, ज्या महिला अपात्र असतील, फॉर्म मंजूर असेल, सगळं ओके असेल, फक्त KYC केली नाही म्हणून पैसे आले नसतील, तर लवकरात लवकर KYC करून घ्या. लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला 100% मिळेल.